सध्या काही महिने झाले स्टॉक मार्केट खूप मोठ्या प्रमाणात खाली येते. सगळेच जण खूप घाबरलेत. प्रत्येकाच्या मनात हा विचार आहे की मी जी म्युच्युअल फंडमध्ये SIP चालू केली आहे ती चालू ठेवू का बंद करू. कारण जेव्हा रोज मी माझा पोर्टफोलिओ उघडतो तेव्हा त्याचंच व्हॅल्युएशन निगेटिव्हमध्येच दिसतंय. चला आज मी तुम्हाला एक परफॉर्मन्स दाखवतो. त्यातून तुम्हाला कळेल की पडत्या मार्केटमध्ये केलेली गुंतवणुकीचं पुढे जाऊन नक्की काय होतं ते. तुम्हाला सगळ्यांना आठवतच असेल की आपल्या भारतामध्ये 2008मध्ये एक खूप मोठा फॉल आला होता स्टॉक मार्केटमध्ये. निफ्टी 6200चा 2250 झाला होता, म्हणजे साधारण 63% फॉल. आता हा चार्ट बघा. एखाद्या व्यक्तीने जर 10,000 रुपयाची SIP चालू केली असती मार्केट टॉपला असताना, म्हणजे जानेवारी 2008मध्ये, आणि त्याच्यानंतर मार्केट सातत्याने खाली पडत गेलं, पण तो सातत्याने गुंतवणूक करत राहिला आणि त्याने ती गुंतवणूक 1 वर्षाकरता कंटिन्यू केली. जर जेव्हा मार्केट पडत होतं त्यावेळेस त्याच्या स्कीमची NAV पण खाली खाली येत होती, कमी कमी होत होती. पण त्याच वेळेस त्याला जे मिळणारे युनिट्स होते ते मात्र वाढत होते. मग काही काळानंतर मार्केटने U-टर्न घेतला आणि परत मार्केट वरती गेलं आणि 12 नोव्हेंबर 2010 रोजी निफ्टीची व्हॅल्यू होती 6100 आणि त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेल्या स्कीमची NAV होती ₹38.71. आता या पडत्या मार्केटमध्ये त्याने एकूण 1,30,000 रुपयाची गुंतवणूक केली आणि 12 नोव्हेंबर 2010 रोजी त्याच्या गुंतवणुकीचं व्हॅल्युएशन होतं 2,58,290 रुपये, म्हणजे 98% रिटर्न. आणि निफ्टीने किती रिटर्न दिला तर 0%. म्हणून म्हणतो मित्रांनो की पडत्या मार्केटमध्ये तुमची SIP बिलकुल थांबवू नका. पडत्या मार्केटमध्ये SIP थांबवणं हा फायनान्शियल अँगलनी एक खूप मोठा क्राईम आहे आणि हा क्राईम बिलकुल कमिट करू नका. एक वाक्य कायम लक्षात ठेवा, मार्केटमध्ये मंदी ती आपल्याकरता संधी, आणि आलेली संधी बिलकुल दवडू नका. या पडत्या मार्केटमध्ये गुंतवणूक करा, तुमची गुंतवणूक बिलकुल बंद करू नका. धन्यवाद.